नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डिजिटेक या यूट्यूब चॅनलवर. आपण बघतो रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. त्यामध्येच आपलं खानपान आणि आपली जी रोजची जीवनशैली ती बदललेली आहे. त्यामुळेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पॅशन फ्रूट या फळाविषयी माहिती बघणार आहोत आणि पॅशन फ्रूट या फळाचा ज्यूस शरीरासाठी कसा आरोग्यदायक आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, हे आहे पॅशन फ्रूट. वास्तविक हे फळ आहे परदेशी अमेरिकन हे पॅशन फ्रूट आहे आणि हे पॅशन फ्रूट बऱ्याच प्रमाणामध्ये भारतामध्ये याची लागवड केली जात आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये याचं उत्पन्न निघत आहे. मित्रांनो, या फळाचं वैशिष्ट्य असं आहे की हे फळ मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर आणि बऱ्याच इतर आजारावर अतिशय गुणकारी आहे. या फळाचा ज्यूस घेतल्यानंतर आपल्या शरीरातील बऱ्याच व्याधी किंवा बरेच पोटाचे विकार या फळाच्या ज्यूसमुळे नाहीसे होतात. आपल्याकडे पॅशन फ्रूट हे नाव नवीन जरी असले पण शहरी भागात किंवा उच्चाभ्रू समाजामध्ये आजही हजारो रुपये देऊन हे फळं विकत आणली जातात आणि त्याचा ज्यूस घेऊन आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम करून घेतात. मित्रांनो, हे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले फळं असतात आणि याच्यावर फार कमी प्रमाणामध्ये रोगराई याच्यावर पडत नाही आणि या फळाची चव अतिशय तुरट असल्यामुळे हे शरीरास अत्यंत पोषक आणि भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन असते. तर आज आपण या फळाचा ज्यूस कसा बनवायचा, त्याची पूर्ण रेसिपी कशी बनवायची हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आपण बघितल्यानंतर आपणही पॅशन फ्रूट आपल्यापर्यंत जर आले तर त्याचा ज्यूस आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, पॅशन फ्रूट या फळाचा अगदी सुंदर आयुर्वेदिक आणि शरीराला आरोग्यवर्धक असा ज्यूस कसा बनवायचा याची माहिती आपण घेऊयात. साधारणपणे 10 फळांचा हा ज्यूस 1 लिटर बनतो. त्या 1 लिटर ज्यूसमध्ये आपण साधारणपणे 100 ग्रॅम साखर घालायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम फळ घ्यायचं आहे. फळ आपल्याला बरोबर मधोमध असं कापून या फळातील हा जो गर आहे तो गर आपल्याला एका भांडीमध्ये घ्यायचा आहे. भांड्यामध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला हा गर मिक्सर मधून काढायचा आहे. मिक्सर मध्ये साधारणपणे 10 फळांचा हा गर आणि थोडं पाणी असं एकत्र मिळून साधारणपणे 1 लिटर होईल याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. अशा प्रकारे फळ कापल्याच्या नंतर याच्या सालीचा भाग मिळतो, हा सालीचा भाग बाजूला ठेवायचा आहे आणि तयार झालेला अशा प्रकारचा गर हा मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला योग्य प्रमाणामध्ये काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारची 100 ग्रॅम साधारणपणे साखर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. साखर टाकल्याच्या नंतर आपल्याला झाकण बंद करून या ठिकाणी मिक्सर मधून हे योग्य प्रकारे मिश्रण तयार करायचं आहे. योग्य प्रकारे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर साधारणपणे 1 मिनिट किंवा त्यापेक्षाही कमी केलं तर अशा प्रकारचं एक पिवळ्या रंगाचं द्रावण किंवा मिश्रण या ज्यूसचं आपल्या समोर तयार होतंय. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला या चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे. जर व्यवस्थित गाळत नसेल तर याला आपण थोडं पाणी घालू शकतो यामध्ये.
अशा प्रकारे साधारण यामध्ये आपल्या चवीनुसार आपण यात पाणी घालू शकतो आणि अशा प्रकारे तयार झालेला हा ज्यूस आपण उन्हाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये पिऊ शकतो. यामध्ये डायबिटीज असो, कॅन्सर असो किंवा सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन यामध्ये भरपूर प्रमाणात असतात आणि आयुर्वेदिक असल्यामुळे शरीराला कुठल्याही प्रकारची हानी यापासून होत नाही. थोडं बर्फ घातल्याच्या नंतर असा हा सुंदर आयुर्वेदिक आणि छानसा आरोग्यास पोषक हा ज्यूस तयार होतो. चला तर मग घेऊया हा ज्यूस. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.